भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम सद्गुणात्मा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मनाभं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौतमं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिशिष्य श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रं स्वर्गं संतरमानहं श्रुति प्राणनामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्मणं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ की जय। अवधूत श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार स्वरूप असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे 7वं प्रकरण अज्ञान खंड म्हणून चालू आहे। ज्ञानोबांनी आता आपल्याला अज्ञान खंड झाल्यानंतर आपल्या आत्म्याचं स्वरूप सांगू। आपला हा आत्मा आपल्या देहात असून आणि तो देहाबाहेरही आहे असा हा आत्मराग आपल्या देहामध्ये सतत नांदतो आहे। त्याच्या संबंधी त्याची ओळख व्हावी, त्याची प्राप्ती व्हावी, त्याचा आनंद मिळावा म्हणून ज्ञानोबा साधकांना उपदेश करतायत। आपली कालची मुली झाली होती 205। आज 206 मुली आहे। ही 206 मुली ज्ञानवंत आहेत। देखताची आपणाते, देखताची आपणाते आलिये निदेचे निहाते, आलिये निदेचे निहाते।
त्या स्वप्नाईसे येथे निहाळिता, त्या स्वप्नाईसे येथे निहाळिता. मी आहे दृष्टांत. दृष्टांत देखताची आपण राहते आणि निधीचे निहाळे. ज्ञानोबा आपल्याला असं सांगलेले, आलेल्या झोपीच्या द्वारा आणि निधीचे निहाळे, आणि आलेल्या झोपीच्या माध्यमातून द्वारा काय होतं? या स्वप्नाईसे आपल्याला जी झोप येते, त्या झोपेमुळे आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नामुळे झोप येत नाही. आधी स्वप्नाच्या आधी झोप येते, आधी झोप येते आणि मग ती झोप स्वप्नाला आणते. स्वप्न झोपेत येत. म्हणून सांगायले, मग आलेल्या झोपेच्या द्वारे तो स्वप्नामध्ये तो विषय आपणच आपल्याला पाहतो. आता स्वप्नामध्ये जे पाहणं आहे ते पाहणं आपणच आपल्याला पाहतो असं, परंतु आपल्याला जगामध्ये जसं आपण पाहतो, इतर जागृतीमध्ये जागा असताना जसं पाहतो जग, अगदी तसंच स्वप्नामध्ये पाहतो. पण स्वप्नामध्ये जे पाहणं आहे ते झोपेतलं पाहणं आहे, आणि आताच जे पाहणे जगाकडचं ते जागृतीतलं म्हणजे जागृत पाहणे. मी कुठे पाहो नाही म्हणता, पण तुम्ही जेव्हा जगाला पाहता किंवा स्वप्नामध्ये स्वप्नाचं दृश्य पाहता, त्यावेळेला तुम्ही तुमच्याकडूनच तुम्ही त्याला पाहता. तिचं दुसरा दाखवणारा कोण स्वप्नामध्ये? कोण दाखवतो स्वप्नातल्या? हा जो जन्माचा दृष्टांत आहे, हा फार महत्वाचा, हा वेदाने आलेला दृष्टांत स्वप्नाचा. म्हणून हा स्वप्न दृष्टांत ज्ञानोबा आपल्याला सांगून आहे, हा अतिशय महत्वाचा आहे. स्वप्नाप्रमाणेच आपण जागृतीतही आपलं स्वरूप आपण पाहतो. हे जे दिसतंय ना, हे माझं स्वरूप आहे, हे आम्हाला माहिती. किती महत्वाचं. जसं स्वप्नामध्ये ते जे दृश्य दिसून राहिले तुम्हाला स्वप्नामध्ये, ते मीच होतो. माझा आपल्याचा जो चैतन्याचा भाव आहे तोच त्या ठिकाणी त्या अनेक दृश्यांच्या रूपाने प्रकाशित होतो, दिसायला लागतो, आणि मग ते स्वप्न मी पाहतो असं त्याच्याने वेगळं वाटतं. तेव्हा स्वप्नातला द्रष्टा कोण आणि जागृतीतला द्रष्टा असा प्रश्न आला होता. स्वप्नामध्ये कोण दाखवतो, कोण पाहतो, आणि जागृतीमध्ये जो आपण जेव्हा आता जागे आहोत तेव्हा कोण पाहतोय? तुमचं त्या पाहण्यामध्ये आमचा बदल होणार. स्वप्नामध्ये पाहत असताना तिथं मी चालत नाही. तिथे म्हणतात मी पाहून गेलो स्वप्न. तुमचा मी जातो ना, आपला मी जातो कोणी, तुमचा मी त्या ठिकाणी पाच पुसलेला आहे स्वप्नामध्ये. पण असं दृश्य दिसतं, झाडं दिसतात, माणसं दिसतात, रस्ते दिसतात, गाव दिसतं, नदी दिसत, सगळं जागृतीप्रमाणे जी दृश्य आहेत ना ती दिसतात आपल्याला. आणि मग ती जी दिसतात तिथं तुम्ही असं म्हणतो तुम्ही पाहतो.
आणि जागेपणी जेव्हा तुम्ही जागे होता जागेपणी जेव्हा पाहायला लागतात तेव्हा म्हणता मी पाहतो. अरे काय बदल गेला. स्वप्नाची दृश्य आणि जागृतीची दृश्य जर सारखीच आहे आणि स्वप्नामध्ये पाहणारा जर तो आत्माच आहे तर मग जागृतीमध्ये हा तुमचा देव कसा काय आला. देवभाव जीवभाव वास्तविक जागृतीतला एक द्रष्टा मीच आहे म्हणजे आत्माच आहे. हे जे आम्ही पाहतो ना हे सगळं आत्मा पाहतो असं तरी बोलतो म्हणतो का. हो आपल्याला मी जागृती फार दिसून जातो. मग सांगा ना तो आत्मा काय कसं काय मला प्रश्न मिळतो. स्वप्नामध्ये तर तुमचा मुसामध्ये मिळतो तुमचा जो देह भाव आहे जीव भाव आहे तो स्वप्नामध्ये राहत नाही. स्वप्नामध्ये तुमचं राहत नाही आणि जागृतीमध्ये कसं काय निर्माण होतो. आणि तो मिळाला की हा आत्मा होतो अशा प्रकारे जणू आपल्याला हा दृष्टांत सांगून आपण आपल्याला जागृतीमध्ये कसं विसरतो. आत्म्याचं जे पाहणं आहे सगळीकडे ते तसे विसरून जातो आणि हे सौंदर्य आणि त्यामुळे जागृतीमध्ये केलेल्या भगवंताच्या सगळ्या उपासना पूजा पाठ पारायण यज्ञ याग काय भक्ती सगळं आपल्याला विसरून केले जात. आपल्याला विसरून तुम्ही करता आणि वर म्हणता देवा अरे काय प्रसन्न होती हवा देवा विसरून भक्ती करतो ना हो देवा. हे बरोबर तुमचं बोल आहे. आपल्याला विसरून तुम्ही सगळं करता. आत्मा जो आहे तो काय म्हणत असेल म्हणून आत्मा प्रसन्न जर होत नाही आपल्याला जागृतीमध्ये तर तो प्राप्त होईल कसा किंवा तो आपल्याला योग्य ती अवस्था कशी प्राप्त करून देईल त्याच्या हातात आहे सगळं. आत्म्याच्या हातामध्ये आत्मसमोर जीवन आपला हा देह त्याच्या हातात येते इथे करतो नाही तो हे म्हणून आपण जीवन ठेवतो. अरे तो असल्यामुळे आपला हा देह काढून राहिलेला आहे सगळा देहाचा देहात तो करून राहिलेला आहे आणि जागृतीमध्ये तुम्ही त्याला विसरून सरळ जाता. त्यामुळे तो आत्मा म्हणतो अरे वा रे वा मी तुमचा सगळा शाळेत असताना मला विसरून हा दुसरा कोण लोक ठेवला तुम्ही तो मला तुम्हाला तुमचा त्याची आठवण करतो. तेव्हा स्वप्नामधलं दृश्य आणि जागृतीचं दृश्य जर सारखंच असेल तर त्याचा दृष्टा आत्माच आहे आणि तुमचा मूल आहे. हे सोपे आहे. तेव्हा म्हणतात स्वप्नातील पदार्थ स्वप्नातील आपण जे काय पाहिले भांडे कुंडे घर दार माणसं काय जे पाहिलं आपण ते जागृतीतून नैसरून जातात. स्वप्नातले पाहिलेले पदार्थ नाहीशे होऊन जातात पण त्यांचं ज्ञान नाही होत का नाही. तुम्हाला आठवतं काय काय पाहिलं हो आम्ही आधी स्वप्न पाहिलं आणि तुम्ही सांगता सुद्धा इतरांना आज स्वप्नामध्ये मला हाती दिसला मला घोडा दिसला मला असं दिसलं मला तसं दिसलं तुम्ही सांगता. म्हणजे स्वप्नामध्ये जे तुम्ही पाहिलं जे दृश्य तुम्ही पाहिलं त्याचं ज्ञान तुम्हाला झालेलं आहे. वस्तू राहिल्या नाही त्या तो हाती घोडा ते पदार्थ ते भांडे कुंडे ते काही राहिले नाही. पाहिलेल्या सगळ्या वस्तू नष्ट झाल्या
परंतु जे पाहिलेलं आहे त्याचं ज्ञान होत आहे. यावरून माझा सिद्धांत निर्माण होतो. हा सुंदर होत आहे. स्वप्न म्हणजे काय मग? कशाला म्हणतात स्वप्न? तेव्हा स्वप्न म्हणजे ज्ञानाला पदार्थाचे आलेले आकार. आपला जो आत्मा आहे त्याचं जे ज्ञान आहे तर ज्ञान तर आत्मरूप होतं ना. ही चेतना आहे ना, ती तर आहेच. आपल्याला जे स्वप्न पडतं, आपल्याला जी स्वप्न म्हणजे दृश्य दिसतात, ती दृश्य म्हणजे आत्म्याचं जे ज्ञान आहे ना, ज्यामुळे आपल्याला आत्म्याचं ज्ञान, त्या ज्ञानाला आकार येतात वस्तूंची. तो आत्मा आकार रूप होतो. ज्ञान होतात. स्वप्नामध्ये आपल्याला जे दृश्य दिसतं, हाती दिसणार, तो जो हाती ना तो जागृतीने दिसत नाही, परंतु तो स्वप्नामध्ये जो हाती पाहतो तो हाती म्हणजे स्वप्नामध्ये जे आत्म्याचं ज्ञान आहे त्याला हातीचा आकार. काय जे तुम्ही पहा, जे जे पदार्थ ज्या ज्या वस्तू तुम्ही स्वप्नात पाहाल त्या आत्म्याच्या ज्ञानाच्या आकाराने तयार झालेल्या आहेत. आत्मज्ञानालाच तिथे आकार येतो त्या वस्तूंचा, आणि म्हणून तो आकार नाही होऊन जातो जागृतीमध्ये आणि ज्ञान राहून जातं. समजण्यासाठी काही कठीण नाहीये. कारण स्वप्नातला दोन पडतात, त्यांच्या पण येते. ज्ञानोबा महाराज समजले, आणि तुम्ही जे स्वप्न पाहिले ना त्या स्वप्नामध्ये जे आकार पाहिले, प्रकार पाहिले, या प्रकारचे दृश्य पाहिले, ती सगळी दृश्य आत्म्याच्या ज्ञानाने तयार झाली. आत्मज्ञानाला तो आकार आलेला होता. तो हत्ती पाहिला तुम्ही स्वप्नामधला, तो हत्ती आत्म्याच्या ज्ञानाने घेतलेला हत्तीचा आकार होता. कशावरून? ज्ञानाने हत्तीचा आकार घेतला हे कशावरून? कारण जेव्हा आम्ही जागा होतो तेव्हा तो हत्ती राहिला का म्हणजे आकार गेला, प्राणी गेला, पण ज्ञान आहे की ज्या अर्थी ज्ञान आहे आम्हाला त्या अर्थी तो ज्ञानाचाच आकार होता हत्ती. हे अतिशय महत्वाचं तत्व आपल्याला स्वप्नाबद्दलचं ज्ञानाचे करून दिले. आणि हे जर समज महाराज आपल्याला, तर आत्मा स्वप्नातही आहे जागृतीत नाही करतो. म्हणून जागृतीमध्ये आम्हाला जी जी दृश्य दिसतात ते आत्म्याच्या आकाराचे आहेत, आणि आत्म्यामधून हे सगळं निर्माण झालेलं, त्याच्यामधून निर्माण झालेलं, परमाणून सगळं जग निर्माण झालेलं असं शास्त्रही सांगतं आमचं वेद. म्हणून आमचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला ज्ञान आम्हाला असं सांगतात, अरे बाबा तुम्ही स्वप्नामध्ये जे पाहतात ना, ही स्वप्नातली सगळी सृष्टी तुमच्या आत असलेल्या ज्ञानाच्या आकाराला आलेली आहे. ज्ञानाच्या आकारामुळे निर्माण झालेली सृष्टी आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा जागे होता तेव्हा ती दिसणारी सृष्टी स्वप्नातून ती तर नाशी होऊन जाते, परंतु तिचं ज्ञान मात्र राहतं, आणि ते ज्ञान म्हणजे आत्म्याचं असतं. म्हणून ते राहतं. हा सुंदर विषय हा. आता आम्हाला काय होतं की आम्हाला हेच माहिती नसतं की आत्मा असा स्वप्नामध्ये आकाराला येतो, त्याचं ज्ञान आकाराला येतं, त्याचं ज्ञान अनेक स्वरूप धारण करतात. ज्ञानाला काय कशी ते चैतन्य स्वरूप येणार आहे, ते हवं ते रूप धारण करू शकते ते. तेव्हा
त्या ज्ञानाला पदार्थांचे आकार प्राप्त होतात. हे प्रत्येकाला विशेषतः साधकांना कळलं पाहिजे असा देवमांचा आग्रह आहे. तुमच्या लोकांना समजावं इथे ऐकतही नाही. आता हे तत्व कोणाला माहिती सांगा तुम्ही. आम्ही स्वप्न पाहतो आम्हाला स्वप्नात असं दिसलं तसं दिसलं. पण हे जे तुमचं दिसणं आणि त्याला जागृतीमध्ये आठवणं किंवा ते ज्ञान झालं त्याला काय चाललं नाही जे काही माहिती नसतं. आणि केव्हा निसर्ग एवढं बोलत असते तो विषय स्वप्न पाहणारा की मला असं स्वप्न दिसलं तसं स्वप्न दिसलं तसं असं स्वप्नात वाघ दिसला, हत्ती दिसला, घोडा दिसला, साप दिसला, लावून सुंदर विषय. काय सत्य आहे असा प्रश्न आला. काय सत्य आहे? तुम्ही स्वप्नात जे पदार्थ पाहिले आणि जागृतीमध्ये तुम्ही पदार्थ पाहता. स्वप्नामध्ये पाहिलेले पदार्थ जागृतीमध्ये राहत नाही. तसं आता स्वप्नामध्ये तुम्ही लावून पाहिले, जीवी पाहिली, काय खाल्लं पाहिलं, पण जाग आल्यानंतर ते पदार्थ राहत नाही. म्हणजे पदार्थ सत्य नाही. हे खरं आणि खरंच पदार्थ सत्य नाहीये. हे जे पदार्थ सगळे हे अखंड राहत आहे का? अजून आणलेली साखर 3 वर्ष साखर आणली आणि ती वापरून टाकली कशात संपली. ही साखर सत्य आहे का? सत्य म्हणजे का? 3 काळात सारखी राहते ती. तो एक किलो माल आता वर्तमानातही भूतकाळातही आहे, भविष्यकाळातही 1 किलोच राहील असं राहते की ती. कोणती गोष्ट राहते ना, कोणता पदार्थ राहते म्हणजे पदार्थ सत्य नाही. खरं मग जर स्वप्नाचे पदार्थ सत्य नाहीये तर जागृतीतले पदार्थ सत्य येतात. जागृतीतले जे पदार्थ आम्ही पाहतो ते कसे काय सत्य असणार? म्हणून जागृती दिसणार जग, जागृतीने दिसणारं घरदार माणसं असं ते सत्य नाही. जागृतीतलं जर सत्य नाही तर जागृती सत्य आहे का? मग कसा आहे तो प्रश्न मानतो. जर स्वप्न तुम्हाला मिथ्या वाटलं, स्वप्न कुठे गेले तर ते राहत नाही जागृतीमध्ये. ते स्वप्न मिथ्या आहे असं म्हणतात, स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहेत असं म्हणतात. मग जागृतीतले पदार्थ सत्य आहेत का? नाही. जागृतीतले पदार्थ जर सत्य नाही तर जागृतीतही सत्य कमव. जसं त्या स्वप्नाला मिथ्या म्हटलं तशी ही जी जागृती आहे ज्याच्यामुळे तुम्ही पदार्थ पाहतात ते पदार्थ सत्य नाही. कारण त्या पदार्थांना निर्माण दाखवणारी जी जागृती आहे ती सत्य आहे. म्हणून ही जागृती जी आहे ती सत्य नाहीये. अरे बाप एवढा धक्का दिला होता म्हणजे आम्हाला. आणि हे जागेपणी जे जे पाहतो करतो इच्छा आहे. मग काय सत्य आहे? अरे तुमच्या असलेली तुझ्या शक्ती तो अंतर्स्थिती योगी भूमिका ही सत्य आहे ना? तुझ्या सत्य आहे. झोपतो मिथ्याची, झोपीचं काय अर्थ नाही, काही कळतही नाही मला. आणि स्वप्न आणि जागृती या 2 अवस्था त्या दोन्ही सारख्या वाटतात. कारण स्वप्नामध्ये आम्हाला दृश्य दिसतात, पदार्थ दिसतात आणि ते पदार्थ मिथ्या आणि ते स्वप्न मिथ्या होऊन जातात. मग जागृतीमध्ये पदार्थ दिसतात आणि ती पदार्थ ते जे आहे ते जागृतीतले पदार्थ आणि स्वप्नातले पदार्थ सारखेच असतात. असं काय असतं का की बा स्वप्नामधला जो माणूस आहे तो वेगळा दिसला आम्हाला
आणि आता जागृतीतली माणसं वेगळी दिसतात आम्हाला असं दिसत तरी तो स्वप्नामधला जो मनुष्य होता ना तो उलटा चालत होता डोक्याने असं कधी दिसला जे तुम्ही स्वप्नामध्ये जसं पाहता तसंच जागृतीमध्ये पाहता ना आणि मग ते जर खोटं असेल तर नाही खरं कसं काय तेव्हा जागृतीतला संसार खोटा आहे जागृती जिथं खोटी आहे मिथ्या आहे जागृतीतले पदार्थ मिथ्या आहे तेव्हा जागृतीतला हा जो संसार 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 म्हणतो आम्ही तो मिथ्या आहे अरे हे जर कळलं ना तर पटकन म्हणून किती सुधरेल इतका बदलू जाईल माणूस की त्याच्यामध्ये फार परिवर्तन घडून येईल फार बदल घडून येईल त्याच्यामध्ये भांडणं हे तंड हे राग हे द्वेष तंटे हे बखेडी ठीक आहे हे तर सगळं खोटं आहे जागृतीतलं कशाला भांडण कसा म्हणून माणसाला संसार खरा वाटतो जग खरं वाटतं जागृतीचे पदार्थ खरे वाटतात आणि त्याचं कारण असं की ते खरी का वाटतात तर ते पाहणारा त्याचा म्हणजे तो जीवभाव आहे त्यामुळे मला खरं वाटतं तो जीवभाव खोटा आहे जीवभाव खोटा आहे जीवभावाने पाहिलेलं जे आहे ते खोट आहे तेव्हा धर्म म्हणतात जागृती मधली सगळी सृष्टी ही सुद्धा कल्पित आहे परिवर्तनशील आहे नाशवान आहे बदलणारी आहे मग सत्य काय आहे सत्य आत्मा आहे आत्मा ज्ञान घन आहे चैतन्य घन आहे त्याचं ते चैतन्य तुमच्यात आमच्या सगळ्यात आहे भरलेलं बाहेरही भरलेलं आहे तोच खरं आहे तोच कायम राहतं असे ज्ञान आपल्याला समजावं ज्या वेळेला आम्हाला असं कळेल की स्वप्नाने जे पाहिलं त्या स्वप्नातल्या पदार्थाला जेव्हा मी पाहिलं तेव्हा तो आत्म्याच्या ज्ञानाचा आकार होता हे जर कळलं तर तुम्हाला स्वप्न कळलं तेव्हा तुम्हाला स्वप्न कळलं काय तो जो आकार ती जे पदार्थ ती जी सृष्टी पाहिजे स्वप्नामध्ये ती आत्म्याच्या ज्ञानाला आकार आलेली सृष्टी होती असं जर कळलं तर मग तुम्हाला स्वप्न खरोखर कळतं पण बरेच लोक स्वप्नाचा अर्थ विचारत बसतात आम्हाला महाराज मला फार असं स्वप्न पडलं आणि फार घेऊन गेले त्यामध्ये वाघ होता साप होता नमुक होतं धमुक होतं भूत होतं प्रेत होतं काय होतं नाना प्रकारचे स्वप्न होतात भयदायक ही भीतीदायक स्वप्न जेव्हा पडतात आपल्याला त्यावेळेला आपल्याला तो स्वप्नाचा अर्थ माहित नसल्यामुळे आपण भयभीत होतो वास्तविक स्वप्नामध्ये सगळे आकार नश्वर आहेत नाशवान आहेत तर भयाचं काय कारण ते खरखर वाघ असं बघितलं स्वप्नामध्ये त्याचं साप असं बघितलं किंवा स्वप्नाच्या कुठल्याही पदार्थाला कुठल्याही प्राण्याला कुठल्याही अशा दुष्टाला भिवू नका हे सांगण्यासाठी देवांनी आपल्याला हा दृष्टांत दिलेला आहे तेव्हा स्वप्न जाणून घ्या स्वप्न कळलं पाहिजे स्वप्न काय आहे हे माहिती व्हायला पाहिजे स्वप्न पडणं म्हणजे बंधन आहे बंध आहे स्वप्न आणखी स्वप्न सुद्धा जगातच पदार्थांची पडतात ना स्वप्नामध्ये अमृत निघायला सगळं दिसलं चांगलं स्वर्गात गेलोच नाही आपण स्वर्ग पाहिला असेल स्वप्नामध्ये पाहिलेले सगळे जे पदार्थ आणि दृश्य असतात ती ह्या जगातलीच असतात ना म्हणून आम्हाला स्वप्न कळलेलं नाहीये स्वप्न कळत नाही
आणि स्वप्न जर कळलं नाही तर मनुष्य बंधनात आहे ते समजा. म्हणतात स्वप्न जर कळलं नाही तर तो मनुष्य बंधनात आहे आणि स्वप्न कळलं की तो मुक्त होतो, ते बंधन गेलं. आलेल्या झोपा आहेत आपल्याला, ज्या झोपा येतात, ज्या निद्रा येतात, त्यांच्या युगाने आपण स्वप्नामध्ये जातो आणि स्वप्न पाहतो. मग हे आलेलं जे स्वप्न आहे, स्वप्नामध्येच आपल्याला विचारता येईल कोणाला का हे कसं काय आहे, कोणाला विचारता येईल का आपल्या स्वप्नामध्ये? नाही, कारण झोपेत असतो. झोपेमध्ये तर स्वप्नाचा अर्थ कोणाला विचारता येत नाही, कोणी आपल्याला असं सांगू शकत नाही. झोपेमध्ये ते स्वप्न पाहून घ्या, झोपून स्वप्न पाहून घ्या आणि जाग आल्यानंतर विचारा. आणि तेच होतं म्हणून जे स्वप्न आपण पाहिलं ते जाग आल्यानंतर दुसऱ्याला विचारतात हे सांगतो. तेव्हा देव म्हणतात स्वप्न ज्याला कळलं तो सुटला. सगळे लोक ज्याला आपल्याला असं सांगले की संसाराचं स्वप्न तर मिथ्या आहेच आहे, संसार मिथ्या आहे, नश्वर आहे. पण ज्यांनी आता परमार्थाचा रस्ता धरलेला आहे, परमार्थ करायला लागले, ते काय करतात? ते स्नान, संध्या, वाचन, पारायण, नाही का, या प्रकारचे उपवास, तापवास, नाही का, काय नाना प्रकारचे जे परमार्थाचे मार्ग आहेत त्या मार्गाने उपासना करतात. छान आहे, परमार्थाचा मार्ग धरला हा सुंदर चांगला आहे. पण स्वप्न काही कळलं नाही. परमार्थाच्या मार्गावर जाणाऱ्या साधकालाही स्वप्न पडतात की आपल्याला पडतात ना स्वप्न. असं काय नाही की बाबा याने आता परमार्थ धरला याला स्वप्नच पडणार नाही, आता असं होतच नाही कधी. मग स्वप्न जो परमार्थी नाही, संसारी नुसता, त्यालाही स्वप्न पडतात आणि जो परमार्थी आहे त्यालाही स्वप्न पडतात. मग तुम्ही असं म्हणाल मग काय परमार्थाचा उपयोग आम्हाला? आम्ही एवढा परमार्थ साधना करतो, गुरुपासून आम्ही साधन घेतलं, साधना करतो आणि आम्हालाही स्वप्न पडतं आणि तो ज्यांनी काय केलं त्यांनाही स्वप्न पडतं. बाबांनो, स्वप्नच पडणार तुम्हाला, कारण स्वप्न म्हणजे तुम्ही जे पाहिलेलं असतं ना जग, हे का, त्याचे संस्कार संचित झालेले असतात. ते संस्कार झोपेमध्ये उमटतात. जसे आपल्या शक्तिपात मार्गामध्ये आहे, आपल्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया आपल्या संस्काराच्या आधारावर चालतात आणि त्या शक्तीनं त्या बाहेर घालल्या जातात त्या संस्कारांना क्रियांच्या माध्यमात. त्याप्रमाणे स्वप्नामध्ये आम्ही जे काय अनेक प्रकार पाहिलेले असतात, या जन्मातले, मागच्या जन्मातले, अनेक जन्मातले, ते संस्कार कुठे जाणार? एक कुठे तरी घर करून बसलेले असतात आणि मग ते झोपेमध्ये उभारतात. आता उभारण्यासाठी ती चेतना शक्ती, तेच आत्मस्वरूप, तेच आत्मज्ञान त्याला बाहेर काढलं आणि त्या आत्मशक्तीनं किंवा त्या आत्म चैतन्याने ते संस्कार बाहेर काढले की स्वप्न दिसतात. म्हणून जेव्हा होता स्वप्न सगळ्यांना दिसत, मागच्या जन्मामध्ये आम्ही जे जे काय केलेलं असेल, जे दृश्य पाहिजे असेल, जे काय केलं असेल त्याचं स्वप्न तर पडेल आम्हाला. स्वप्न पडेल, स्वप्न येईल आपल्याला, परंतु स्वप्न कळलं पाहिजे असं ज्ञान. स्वप्न दिसणं स्वाभाविक आहे, बंद होतं, परंतु स्वप्न कळणं निमित्त होणं. स्वप्नाचा अर्थ कळला पाहिजे. स्वप्नामध्ये आम्ही जे पाहिलं ते मिथ्या आहे, तो आमच्या आत्म्याच्या चैतन्याने घेतलेला आकार होता
हे कळणं म्हणजे स्वप्नाची भीती राहते, स्वप्न हे जाणवलं. म्हणून हे स्नान संध्या, योग संध्या वगैरे 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 परमार्थाच्या मार्गामध्ये जाणाऱ्या लोकांना सुद्धा स्वप्न पडतात आणि त्यांना जर स्वप्न कळलंच नाही तर बंधात राहून ते परमार्थाचा मार्ग चालू, बंधनात राहून परमार्थाचा मार्ग चाललेला. कसे ते बंधनात राहून कसे वर पोहोचले. समजा आपले पाठ कोण भरपूर आहे आणि सांगतो की चला आता आपल्याला जायचं अमरावतीला, असे आठवडे असतात बरं परमार्थाच्या मार्गामध्ये. तेव्हा बंधनात राहून परमार्थ करणं अवघड आहे. जर आपले पाय बांधून ठेवले कोणी आणि ते म्हणाले की चला हो थोडं थोडं चालत राहा, पाय बांधले म्हणून काय झालं, कसं चालता येईल. ज्याचे पाय मुक्त होतो कसा बरोबर चालतो आणि ज्याचे पाय बांधून ठेवलेले कसं चालेल. तेव्हा आम्हाला स्वप्न जर कळलं नाही तर आम्ही बंधनात आहोत आणि बंधनात असलेल्या माणसाने जरी परमार्थ केला तरी बंधनातला परमार्थ किती प्रगत होईल, प्रगती कुठली त्याची. म्हणून जे लोक पूजा पाठ करणारे, पारायण करणारे, अमुक करणारे, ढमुक करणारे जे काही परमार्थ करतात त्यांना स्वप्न पाहिजे असं ज्ञान बोलतात. स्वप्न म्हणजे किंवा स्वप्नातले पदार्थ हे मिथ्या आहे, स्वप्न मिथ्या आहे. स्वप्नामध्ये पाहिलेले पदार्थ हे ज्ञानाचे आकार आहे, परमात्म्याचे आकार आहे. आणि मग जागृतीचे सुद्धा जे पदार्थ आहे ते सुद्धा मुख्य आहे, ते सुद्धा त्या आत्म्याचे स्वरूप आहे. हे असं करणं याला म्हणतात मुक्त होणं. आणखी गोष्ट ज्ञान म्हणतात हा संसार आहे. संसार म्हणजे घरदार, मुलं बाळ सगळं त्याला संसार आम्ही म्हणतो. हा संसार करावा लागतो, करणं आहे. क्रू धातू येतो, क्रू करणे, करावा लागतो. संसार आम्ही संसार करतो आहोत, आम्ही संसार करतो, संसार करतो म्हणतो, संसार करतो म्हणजे संसार करता ठीक आहे. मग परमार्थ संसार जर करत असाल तर परमार्थ कोणता शब्द वापरला जातात. परमार्थ करता तुम्ही नाही, परमार्थ करावा लागतो. परमार्थ करणे आणि संसार करणे दोन क्रियापद भिन्न आहेत ना. म्हणून संसार करावा लागतो आणि परमार्थ कळावा लागतो, समजावा लागतो. आणि जर परमार्थ समजलाच नाही वेड्या कुठं चालला तू, काय करणार मग या दिशा घेऊन मोठे सगळे परमार्थाचे व्यवहार करण्याचा ते सुद्धा किंवा जातो. म्हणून परमार्थामध्ये परमार्थाचं ज्ञान असलंच पाहिजे. दुसरं संसाराचं ज्ञान कसं आपोआप येतं आहे की नाही. संसार शिकवावं लागतं, पुढे संसाराला शाळा आहेत का, त्या पोराला आपण संसाराच्या शाळेत पाठवून त्याला संसार करायचा आहे पुढे, मग त्याला संसाराचं शिक्षण द्यावं लागेल. त्याला मुलं बाळ होती, मग मुला बाळाला कसं वागायचं, कसं काय करायचं, काय काय घुमायचं, कसं घुमायचं, घर कसं चालवायचं, पैसे कसं मिळवायचे. हा संसाराचा जो प्रपंच आहे, प्रपंचातला जो व्यवहार आहे तो करावा लागतो. पण परमार्थ जो आहे ना तो परमार्थ करायचा नसतो संसारासारखा, तो कळावा लागतो. म्हणून गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही परमार्थ करतोच, तुमचा संसार आणि तुमचा परमार्थ सारखाच होईल. तुम्ही जर असं म्हणाला मी संसार करतो
आणि परमात्मा त्याच्याबरोबर करतो. मग तुमचं जोडं तुम्ही जे करायला ते बरोबर चालेल. आणि मग तुम्ही त्या संसाराच्या बंधनामधून कधी दूर होणार नाही. दोन्ही जाणार. परमार्थ काय असतो? परमार्थ जाण्याचा विषय कळावा लागतो. आणि संसाराला तुम्ही त्याला शाळेत पाठवा नका पाठवतो तो बरोबर संसारी होतो. बरोबर ती पोरं असतात ती वयात आणि लग्न केला की आपण संसाराला लागतात. चांगला संसार करतो तेव्हा संसार करावा लागतो आणि परमार्थ कळावा लागतो. त्यातही हा जो संसार करणारे लोक आहेत ना याच्यामध्ये 3 प्रकार असतात. आता आपण संसार करून राहिलो कोणते करून राहिलो ना या संसार करणाऱ्यांमध्ये 3 प्रकार आहेत असं म्हणतात. कसे? काही लोक सत्वगुणाने संसार करतात. सात्विक असतात ते खाणं पिणं सगळं सत्वगुणाचं असतं. राहणं सत्वगुणाचं, आचरण सत्वगुणाचं. म्हणून त्यांचे संसार सत्वगुणी संसार असतात. ते सत्वगुणी संसारामध्ये सुख अधिक आहे. सत्वगुणाने जो संसार करेल त्याला त्या संसारामध्ये जास्त सुख प्राप्त होतं. आणि जो रजोगुणी आहे तो जेव्हा संसार करतो त्याला दुःखाची गोड मिळते. दुःख मिश्रित संसार आहे. सुख आणि दुःखांचं मिश्रण रजोगुणामध्ये. आणि जो तमोगुणी आहे त्याला नुसती दुःख मिळतं संसार. तुम्हाला लक्षात घ्या जीवन कसं कार्य करतात संसारामध्ये. तो संसारामध्ये आपल्या डोक्यामधून ते बाहेर पडतात आणि तशा प्रकारचे कार्य करतो. म्हणून सत्वगुणी मनुष्य व्हायला पाहिजे. आधी संसारच करायचा आहे ना आपल्याला सत्वगुणामध्ये राहून. सत्वगुण केव्हा तयार होतो? सत्वगुणाबद्दल ज्ञानोबाने यापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये खूप सांगितले. तुमचा खाणं पिणं आचरण बोलणं चालणं सगळं सत्वगुण असलं पाहिजे. आणि विशेषतः खाणं पिणं. खाणं फार महत्व आहे कारण आपल्या सगळ्या शरीराचं जे रक्त आहे ना ते अन्नापासून तयार होतं. हे तर सारखे आपण जे अन्न खाऊ त्याच्यापासूनच रक्त तयार होतं आपल्या शरीरामध्ये. ते अन्न बसलं की त्याच्यापासून रक्त तयार होतं. आता तुम्ही सांगा हे प्राण्याचं मांस अंडी मासे कांदे लसूण आता हे असलं अन्न तुम्ही खाल्लं तर त्याच्यापासून जे रक्त तयार होईल ते रक्त काही शुद्ध नाही. म्हणून ते सात्विक होईल. म्हणून साधकाने सात्विक राहिलं पाहिजे. सात्विक आचार खाणं पिणं सगळं व्यवहार सात्विक असले पाहिजे. तर त्याचा पूर्ण परमार्थ चांगला होतो. परमार्थासाठी सात्विक संसारी जो असेल त्याला परमार्थ लवकर आवडतो आणि त्यांचा संसार तो मग सगळं व्यवस्थित करून परमार्थ चांगला करतो. अशा प्रकारे ज्ञानोबांनी आपल्याला संसारी माणसाबद्दल सांगितले. तेव्हा संसार जो आहे तो अनित्य आहे. संसार हा अनित्य म्हणजे कायमचा नाही. संसारामध्ये तो संसार आपल्याला दूर सारून देतो आणि तो चालू राहतो. बघा आपल्या पूर्वी आपले जे वडील होते संसार करत आले ना ते संसार होते. मग त्यांचा जो संसार पुढे चालू झाला तो मुलांनी पुढे चालू ठेवला. म्हणजे संसाराने काय केलं ती माणसं होती संसारामध्ये पडलेली त्यांना बाजूला आणि जी म्हणून माणसाने त्यांच्या हातात गेला. म्हणून संसार हा माणसाला दूर सारणारा आहे
आणि तो मात्र सतत चालू राहतो. तो अनित्य का, तर त्याच्या संबंधात तो अनित्य आहे. त्याच्या संबंधात म्हणजे आता समजा एखादा माणूस संसारी झालेला आहे, मला सगळं आहे, शिकून होतो, संसार करून जाणार काय तसं म्हणतो त्याचं जीवन नाही, म्हणून तो अनित्य आहे. आता त्याची मुलं बाळ, त्याचा संसार, त्याचं जे पुढे चालू आहे ते चालू ठेवतील, पुढे दुकान काय असेल ते पुढे चालू ठेवतील. पण ज्याला बाजूला केले गेले हा गेला बिचारा. म्हणून संसार अनित्य आहे, नश्वर आहे, नाशवान आहे, बदलणारा आहे, परिवर्तनशील आहे. म्हणून हा जो संसार ज्याला म्हणतो, प्रपंच ज्याला म्हणतो, तो प्रपंच नश्वर नाशवान परिवर्तनशील नित्य आहे. म्हणून नाशवान पदार्थालाच आम्ही खारस म्हणून त्यालाच पकडून बसतो आणि संसाराला जास्त महत्व देतो. म्हणजे सांगितलं आता बघ झालं, पूर्ण झालं, संसारात थकले तुम्ही, आता बसा ना. त्या म्हाताऱ्याने लोक बसवत नाही, दूध सोबत असतो, कुठेतरी काहीतरी मिळवण्याच्या गोष्टी करत असतो. तात्पर्य म्हातारी माणसं आणखी जास्त संसारी बनतात आणि त्यांना आसक्ती जास्त निर्माण होते, वासना त्यांच्या जास्त भडकतात. कर्मकांड आपल्या संसाराने हे प्राप्त झालं असेल तर काय उपयोग त्याला. म्हणून म्हाताऱ्या माणसांना परमार्थी झाली नाही तर त्यांचा तो संसार आणखी जास्त भयानक होतो आणि इतरांना तो अतिशय दुःख देणारा सुद्धा होऊ शकतो. तेव्हा संसारामध्येच या सगळ्या आसक्ती, वासना, कामना, इच्छा, राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर इत्यादी या गोष्टी भडकतात. आणि त्या जर भडकलेला तो माणूस असला मग तो संसाराचा पुतळा बनतो. साक्षात पुतळा, संसाराचा पुतळा पाहिला कधी होईल, अशा माणसाला पाहिलं की संसाराचा पुतळा आहे, त्यांच्यामध्ये सगळे संसाराचे गुन्हा लिहिले. साधकाने संसाराचा पुतळा बनवू नये. बनायचं झालं तर परमार्थाचा पुतळा बनवला. परमार्थामध्ये परमेश्वर आहे, परमार्थामध्ये भक्ती आहे, योग आहे, ज्ञान आहे, शक्ती आहे, त्याचा पुतळा बनायचं निघाले. तेव्हा सत्य निरीक्षण होणं, निर्भय होणं याचा खरा परमार्थ आहे. परमार्थी माणसाला भीती वाटायला नको. तो परमार्थ करताना भयभीत राहता, काय राहता, अरे तो आत्मा तुम्हाला साह्य देणार आहे ना, मदत करणार आहे ना, परमार्थी तुम्हाला भयभीत वाटत. तेव्हा परमार्थी माणसाने त्याने आपल्या इच्छा कमी केल्या पाहिजे, त्याने आपल्या वासना आवडल्या पाहिजे, त्याने आपल्या आसक्ती कमी केली पाहिजे. आपल्याला खूप या जाऊन राहिले. तात्पर्य असं की हा जो मुली आहे या मुलीमध्ये ज्ञानवाणी हा जो स्वप्नाचा दृष्टांत दिलेला आहे, हा स्वप्नाचा दृष्टांत फार शिकवण्याचा आहे. आता आपण असं म्हणतो की स्वप्न केव्हा येतं, स्वप्न केव्हा येतं, झोपेमध्ये तेव्हा निद्रेवर स्वप्न नाही. हा लक्ष द्या, निद्रेवर स्वप्न नाही, स्वप्नावरून निद्रा म्हणावी. स्वप्न पडली की मग निद्रा आहे म्हणून.
नाही तर तुम्ही समजा झोपले, आता आपल्यालाच माहिती की मी झोपले का जागा आहे, झोपेमध्ये त्याला कळतं का काही? झोप ही अशी एक अवस्था आपली की त्या ठिकाणी सगळं विनय आहे ते लय. त्याच्यामध्ये आपल्याला आपलं स्वरूप जे काय नाव माहिती सगळं गेलं त्या ठिकाणी. मग तू झोपेत आहे तुला तसं केव्हा करेल जेव्हा स्वप्न करेल तेव्हा, आहे की नाही? पण स्वप्नाशिवाय झोपेशिवाय स्वप्न येत नाही. आणि जर तुम्हाला स्वप्न दिसायला लागलं तुम्ही समजून घ्यायचं तुम्हाला झोप आहे. मग झोप कशामुळे काल आपल्याला झोपते येणार नाही अशी आपण झोपलेच राहतो, खेचून नाही पाहून देतो, पण मला झोप होती काही करत नाही. तेव्हा स्वप्न पडलं की समजून जायचं की मला झोप होती, बरोबर. तेव्हा स्वप्न आणि निद्रा या त्याच अवस्थेमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. स्वप्न केव्हा घडतं तेव्हा घडतं जेव्हा झोप असेल तेव्हा. म्हणजे स्वप्न हे झोपेला फार जवळचं आहे. मला ते झोपेमध्येच येतं. ते दिवसा स्वप्न पडत नाही, दिवसाही झोपला तरच स्वप्न पडेल, दिवसाही स्वप्न पडतात. तेव्हा झोप आणि स्वप्न यांची जोडी तेव्हा स्वप्नाचा हा विचार लक्षात घ्या. आणि स्वप्नामध्ये त्रिपुटी आहे, जशी जागृतीमध्ये त्रिपुटी आहे. जागृतीमध्ये त्रिपुटी आहे की नाही? आता आपण जागे आहोत, डोळे उघडले की हा डोळा दृष्टी जाते आणि ते पदार्थ पाहतो. पाहणारा जे पाहतो ते दृश्य आणि त्याचं ज्ञान त्रिपुटी असे की नाही स्वप्न आपल्या जागृतीमध्ये. मग जागृती सारखं स्वप्न असताना तुम्ही जरी झोपलेले असला तरी ते जे स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये या जागृतीसारखे दृश्य तुम्ही पाहता नाही. मग जर ज्या तुम्ही दृश्य पाहता त्यावेळेला तुमचा डोळा उघडायचा तिथं अरे बाबा जागे असताना तुझा डोळा उघडतो आणि त्या डोळ्यातून दृष्टी जातो आणि दृश्य पाहतो. डोळा द्रष्टा, दृश्य आणि दर्शन होतं, त्रिपुटी झाली. मग स्वप्नामध्ये जी त्रिपुटी होते ती कशी? तिचं तर डोळे बंद आहे. डोळा पाहतो का तुमचा स्वप्नामध्ये? ते स्वप्न पाहता तुम्ही, ते डोळ्याने पाहत नाही. आणि आम्ही आतापर्यंत असं समजत होतो का मला त्या ठिकाणी डोळे उघडून ते स्वप्न पाहतो. नाही तू बघा स्वप्न पाहणारा म्हणजे त्याचे डोळे बंद असतात, अंधार असतो किंवा प्रकाश नाही, आणि तरी तो सगळी चित्र पाहतो. याचा अर्थ तिथं त्याचा द्रष्टा आत्मा आहे. स्वप्नातल्या त्रिपुटीमध्ये चैतन्य आत्मा शक्ती हे दृष्ट आहे आणि जे दृश्य पाहण्याला तेही ज्ञान आहे, ज्ञानाला आलेला आकार आहे. म्हणजे स्वप्नातली जी त्रिपुटी आहे ती आत्म्याची त्रिपुटी आहे आणि जागृतीतली जी त्रिपुटी आहे ती जड पदार्थांची. एवढा फरक सांगितला होता. म्हणून स्वप्नामध्ये जे आम्हाला दिसतं ते सगळं त्या आत्मराजाच्या कृपेनं दिसतं, त्याच्या त्रिपुटीनं आम्हाला सगळं कळतं. आजच्या सत्संगाला आपण समजून घ्या. एका मुलीमध्ये हा जो स्वप्नाचा दृष्टांत हा वेदामध्ये सुद्धा आलेला आहे. त्यामुळे फार महत्वाचा असा हा दृष्टांत आणि खूप गोष्टी समजून घ्यायला. तेव्हा सत्संगाची वेळ संपवली. सत्संगाला विश्राम उद्याला 207 हरि ओम.